फक्त विष जे पेरतायत ना त्यांनी थोडं लगाम लावण्याची आवश्यकता आहे, बाकी महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा काही इकडे तिकडे जात नाही. आता काल मला हिंदी सक्ती हवीच कशाला असा एक वृत्तपत्रीय लेखाचा संग्रह हा प्राप्त झालेला आहे. फक्त हा जो काही संग्रह मला प्राप्त झालेला आहे तो देणाऱ्यांना माझी विनंती आहे की त्याच्यामध्ये काही अजून कात्रणं लावण्याची आवश्यकता आहे. ज्या कात्रणांमध्ये हा जो काही अहवाल या ठिकाणी शासनाने तयार केलेल्या कमिटीचा, की ज्या अहवालामध्ये समितीने रिकमेंडेशन दिलं होतं की 1ली ते 12वी हिंदी सक्ती करावी, जो माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या कॅबिनेट समोर आला. 1ली ते 12वी आणि भाषेच्या उपसमितीमध्ये नुसते एक्सपर्ट नव्हते, आपल्या उबाठाचे एक प्रमुख नेते ज्याने उपनेते आहेत शिवसेनेत, तुम्हाला माहिती आहे उपनेते किती मोठं पद आहे, ते त्या भाषेच्या उपसमितीचे त्यातले एक सदस्य होते. त्यांनी रिकमेंडेशन केलं 1ली ते 12वी हिंदी भाषा ही सक्तीची करावी आणि तो अहवाल कॅबिनेटने स्वीकारला. आणि नुसता स्वीकारला असं नाही, 1 आठवड्यानंतर पुन्हा त्याचे जे काही मिनिट्स असतात ते कन्फर्मेशनला येतात. ते माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी कन्फर्म केले, माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्याच्यावर सही केली. त्यामुळे माझं बाकी काही म्हणणं नाही, माझं म्हणणं नाही ते ठीक आहे. एकदा कॅबिनेटने काही स्वीकारलं, GR त्याचं प्रतिफळ असतं. आदित्यजी मेन कॅबिनेट असते, पण हरकत नाही. मी 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 त्याच्यावर आक्षेपच घेत नाहीये. नाही, मी त्याच्यावर आक्षेपच घेत नाहीये. मी एवढंच म्हणतोय की काल ज्या मला वृत्तपत्राचा झाली तर तेच तो जो मी माननीय उद्धवजींनी मला दिल्यामुळे मी अतिशय नीट अशा प्रकारे हा जो काही लेखांचा संग्रह आहे, हे जे पुस्तक आहे ज्यात कात्रणं आहे, वाचलं. माझी एवढीच मागणी आहे की त्याच्यामध्ये ज्यावेळेस हा अहवाल आपल्याला सुपूर्द केला होता त्याची बातमी पण लावावी. तो अहवाल स्वीकारल्याच्या बातम्या ज्या पेपरला आलेल्या आहेत ती पण बातमी त्याच्यामध्ये लावावी. आणि मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर त्या संदर्भात ऑफिशियल पोस्टही आपण केलेली आहे, त्याचंही कात्रण त्यात लावावं. एवढीच माझी माफक मागणी आहे, त्यापेक्षा जास्त माझी काही मागणी या संदर्भातली नाही. येस, आपल्याला पुढची भेट घ्यावीच लागेल, नाहीतर यांना खाद्य कसं मिळेल हे एक कठीणच झालंय. जयंतराव, तुम्ही माझ्याकडे येऊन गेले की तुम्ही भाजपमध्ये येणार, हे आमच्याकडे येऊन गेले की हे भाजप सोबत येणार. म्हणजे आपण संवादाच्या गोष्टी करतो. आणि आता माध्यमांना दोष देत नाही, पण माझी त्यांना विनंती आहे की संवाद राहू द्या. कोणी कोणाला भेटलं म्हणजे तो त्याच्या पक्षातच चाललाय किंवा त्यांची युतीच होते आहे. अनेक आमच्या सदस्यांनी या ठिकाणी गुन्हेगारी वाढली आहे, त्याची आकडेवारी वाढली आहे, अशा प्रकारचे अनेक विषय या ठिकाणी मांडले. खरं म्हणजे इतके वर्ष मी गृह विभागाच्या चर्चेला उत्तर देताना नेहमी हे सांगतो की गुन्हेगारीच्या संदर्भात आकडेवारीने त्याचं समर्थन करणं किंवा आकडेवारीने त्याचं विश्लेषण करणं हे खूप संवेदनशील वाटत नाही. तथापि समोरून आकडेवारी मांडली गेली तर आपल्याला आकडेवारी मांडावीच लागते. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आता 2024ची तुलना केली, म्हणजे 23च्या तुलनेत 24 मध्ये घटले आहेत. 24ची तुलना जर केली आपण तर गुन्हे 11,656 कमी आहेत, म्हणजे 6.75% गुन्हे कमी झाले आहेत. मग याच्यामध्ये खून असेल, खुनाचा प्रयत्न असेल, दरोडा असेल, जबरी चोरी असेल, घरफोडी असेल, चोरी असेल, असे सगळे जे गुन्हे आहेत हे गुन्हे या ठिकाणी कमी झालेले आहेत. आणि सायबर गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण जे 2022 मध्ये 16.45% होतं ते आता 19% गेलंय. आणि यासोबत ते आता
साधारणपणे आपण जर बघितलं तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात 2021 सालचा जर आपण विचार केला तर फसवणूक झालेल्यांपैकी जी काही रक्कम आहे फक्त 2.75% रक्कम ताब्यात येत होती. आता ती 2.75%वरनं फसवणूक झालेल्या केसेसमध्ये सायबर फ्रॉडमध्ये जवळपास 16% पोहोचलेली आहे. हे काही समाधानकारक आहे असं नाही आहे, पण ही चांगली प्रगती आहे. मी सांगू इच्छितो की 3%वरनं 16%वर आपण पोहोचलो आहोत. आणि आता जर गोल्डन अवरमध्ये अशा प्रकारच्या फ्रॉडची माहिती मिळाली तर आपण 90% केसेसमध्ये त्या ठिकाणी पैसे वाचवू शकतो आहोत. अशा प्रकारची परिस्थिती ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता काही लोकांना मी गृहमंत्री असलो की नागपूरचीच आवड आहे. सुनील प्रभू साहेब काय असं करताय, का नागपूरला बदनाम करताय आपण? नाही, माहिती चुकीची आहे. चुकीच्या असं आहे की नागपूरमध्ये गुन्हे वाढले नाही, किंबहुना नागपुरात गुन्हे कमी झाले आहेत. हे आपल्याला सांगू इच्छितो की आपण जर विचार केला तर राज्यामधले गुन्हे कमी होण्याचं प्रमाण हे 6.5% आहे, पण नागपूरमध्ये गुन्हे कमी होण्याचं प्रमाण हे 11% आहे. आणि आपण जर मागच्या वर्षीची तुलना केली तर 581 गुन्हे हे नागपूरमध्ये कमी झाले आहेत, ज्यामध्ये खुनाचा प्रयत्न 25%ने कमी आहे, दरोडा 6ने घट आहे, जबरी चोरी 60ने घट आहे, चोरीचे गुन्हे 248ने घट आहे, वाहन चोरी 100ने घट आहे. आता सगळं आपल्याला या ठिकाणी वाचून दाखवत नाही. आणि जवळपास प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये नागपूरमध्ये 12% वाढ झालेली आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच निदर्शनास आणून देतो की मी गृहमंत्री झाल्यानंतर नागपूरमध्ये गुन्हे वाढले आहे जयंतराव, असं इथे जे भासवण्याचा प्रयत्न होतो ते चुकीचं आहे. आज नागपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते आहे आणि अशा प्रकारे नागपूरला बदनाम करून नागपुरातली इन्व्हेस्टमेंट थांबावी अशा प्रकारचं तुमच्या मनात नसेल असं मी समजतो. महापेमध्ये आता आपण अत्याधुनिक अशा प्रकारचा सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित केलाय आणि पुढील 5 वर्षामध्ये 5000 पोलिसांना सायबर प्रशिक्षित आपण करतो. मी मागे देखील सांगितलं की आता याला आपण सायबर कॉर्पोरेशन मध्ये परिवर्तित केलाय आणि आपल्या सायबर कॉर्पोरेशनने तयार केलेलं हे जे काही सायबर सेंटर आहे हे लोकांना इतकं आवडलं की आता 4 राज्यांनी आपल्याला आपल्या कॉर्पोरेशनला काम देण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. त्यांच्याकडे अशा प्रकारचं सायबर सेंटर तयार करण्याकरता यासोबत आपण नोडल सायबर पोलीस स्टेशन केलंय. 50 जिल्ह्यामध्ये सायबर लॅबची क्षमता वृद्धी आपण केली आहे. आपण एक 1945 म्हणजे 1945 असा एक नंबर दिलेला आहे. आता कुठल्याही प्रकारच्या सायबर गुन्ह्यामध्ये 1930 किंवा 1945 हा नंबर जर डायल केला तर तात्काळ आपण त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी असिस्टेड इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून अतिशय कमीत कमी वेळात कुठेही ते पैसे गेले असले तरी थांबवू शकतो. अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली आहे. याच्यामध्ये डिजिटल फॉरेन्सिकची व्यवस्था केली आहे, कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमची सर्चची व्यवस्था केली आहे, सेंटर ऑफ एक्सलन्स आपण तयार केलं आहे, सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर आपण तयार केलेलं आहे. सायबर घुसखोरीचा प्रतिबंध करण्याकरता, हॅकिंग करता अतिशय महत्वाचं अशा प्रकारचं सगळ्या प्रकारचं सॉफ्टवेअर आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि खूप मोठी रोबस्ट व्यवस्था. म्हणजे आता एखाद्या खासगी आस्थापनेलाही आपलं सायबर ऑडिट करायचं असेल तर ते ऑडिट करण्याची क्षमता ही आपण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तयार केलेली आहे. महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्येही आपण जर बघितलं तर या ठिकाणी जवळपास 91% प्रकरणं उघडकीस आलेली आहेत. बलात्काराच्या ज्या घटना आहेत त्यामध्ये 98% घटना उघडकीस आलेल्या आहेत. आणि मी फार डिटेलमध्ये जात नाही, पण हे समाजाचं दुर्दैव आहे की आपण जर बघितलं तर बलात्काराच्या या सगळ्या प्रकरणामध्ये 99.52% आरोपी हे पीडितेच्या ओळखीचे किंवा नातेवाईक आहेत. अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळते. हे समाजाचं अतिशय विदारक अशा प्रकारचं सत्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पण यामध्ये बलात्काराच्या प्रकरणामध्ये
60 दिवसामध्ये निर्गती करण्याचं जे एक आपण लक्ष ठेवलं होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करतो. 2020 पर्यंत आपण 45% केसेसमध्ये, म्हणजे 19ला आपण हा निर्णय घेतला होता, 20 पर्यंत केवळ 45% केसेसमध्ये आपण ही निर्गती 60 दिवसात करायचो. आता अरे नका आणून देऊ रे बाबा, उगीच कोणी काही दिलं तरी डिस्टर्ब होतं जरा. आता जर आपण बघितलं तर 60 दिवसामध्ये बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये 97.3% इथपर्यंत आपण निर्गती केली आहे. म्हणजे 97.3% केसेसमध्ये 60 दिवसाच्या आत सगळं इन्व्हेस्टिगेशन संपवून आपण चार्जशीट त्या ठिकाणी दाखल करतो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपली जी सगळ्यांची अपेक्षा आहे, आणि मध्यंतरीच्या काळात आपणही वाचले असतील, वेगवेगळ्या प्रकारे आता ज्युडिशियरी देखील आपल्याला मदत करते. 7 दिवसात केसचा निकाल, 15 दिवसात केसचा निकाल, अशा पद्धतीनं देखील काही निकाल या ठिकाणी आलेले आहेत. यासोबत ऑपरेशन मुस्कान, की जी हरवलेली बालकं आपण ज्याच्यामध्ये शोधतो, पोलिसांनी त्यातही अतिशय उत्तम काम केलेलं आहे. आणि आतापर्यंत वेगवेगळ्या ऑपरेशन्समध्ये 41,193 मुलं ही आपण सोडवून आणलेली आहेत. आणि एवढंच नाही तर आता दरवेळेस आपल्या सभागृहामध्ये महिलांच्या संदर्भातला विषय येतो, मग ती आकडेवारी येते आणि मग आपल्याला ते सांगावं लागतं की वर्षभरात या महिला सापडतात, 90%च्या वर महिला त्या ठिकाणी सापडत असतात. पण आता आपण एक मिसिंग सेल तयार केलेला आहे आणि या मिसिंग सेलच्या माध्यमातून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये हरवलेल्या किंवा निघून गेलेल्या महिला, मिसिंग ज्या महिला आहेत, यांचं परमनंट ट्रॅकिंग केलं पाहिजे, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. कारण आपण हे पाहतो की वर्षभर ट्रॅकिंग होतं, मग कुटुंबातले लोकही लक्ष देत नाही, पोलीसही लक्ष देत नाही. आणि म्हणून हा एक स्पेशल सेलच आपण तयार केलेला आहे. आणि या सेलने एक ऑपरेशन शोध म्हणून जो काही काम हातामध्ये घेतलं होतं, अतिशय चांगलं काम त्या माध्यमातून केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याहीबद्दल अतिशय संवेदनशीलतेनं या ठिकाणी काम चाललेलं आहे. अंमली पदार्थांच्या संदर्भात खरं म्हणजे या सभागृहात लक्षवेधीच्या उत्तरातही मी बरीच माहिती दिलेली आहे. पण आपण जवळपास मे 24 अखेरीस 1568 आरोपींना अटक केली होती. मे 25च्या अखेरीस 2194 आरोपींना आपण अटक केली आहे. आणि आता प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण नार्कोटिक्सचा वेगळा सेल तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 5,975 अंमलदार आणि 1974 पोलीस अधिकारी हे स्पेशली नार्कोटिक सेल करता या ठिकाणी आपण रिक्रूट केलेले आहेत किंवा त्यांना ते काम दिलेलं आहे. आणि आपल्या समोर पुढच्या काळामध्ये नार्कोटिक्स हा एक खूप मोठं आव्हान तयार झालेलं आहे. याकरता इफेक्टिव्हली कारवाई करण्याकरता प्रत्येक पोलीस स्टेशनच्या स्तरावर आपण ही कारवाई केली आहे. आणि मला नाही, तेही मला सांगायचं आहे की यापूर्वी नार्कोटिक्समध्ये आपल्यासमोर हा प्रश्न होता की 30 ती मंडळी वारंवार गुन्हा करायची, हॅबिच्युअल, पण त्यांच्यावर आपल्याला लावण्याकरता कुठलंही अशा प्रकारचं प्रतिबंधात्मक कायदा नव्हता. याच अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहांनी अशा केसेसमध्ये MCOCA म्हणजे मकोका लावायची परवानगी दिलेली आहे. तो मकोका लावायची परवानगी दिलेली आहे, तो कायद्यात आपण बदल केलेला आहे. त्यामुळे आता यानंतर अशा प्रकारच्या केसेसमध्ये आपल्याला मकोका हा निश्चितपणे त्या ठिकाणी लावता येईल. आणि मला हे देखील सांगायचं आहे की आपण एक निर्णय घेतला होता की जे पोलीस अशा प्रकरणामध्ये आढळतील त्यांना सस्पेंड नाही तर त्यांना बडतर्फ करायचं. 13 पोलिसांना आपण आतापर्यंत बडतर्फ केलेलं आहे. आणि कुठल्याही स्तरातला असो, तो अधिकारी असो की अंमलदार असो, जो ड्रग्सच्या केसमध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली आहे असा पुरावा असेल, त्याला या ठिकाणी सस्पेंड नाही केलं जाणार, त्याला बडतर्फच केलं जाईल. हा निर्णय देखील आपण या ठिकाणी केलेला आहे. मला असं वाटतं की मकोकाचा तर विषय मी आपल्याला सांगितला. नवीन टास्क फोर्स जी आपण तयार केलेली आहे त्याही संदर्भात मी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात ही कारवाई आपण करतो. काल बोलताना आव्हाड साहेब आपण जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भात बोललात. पहिल्यांदा तर मी आपल्याला सांगतो की डावे आणि कडवे डावे
यातलं अंतर आपण समजून घ्या. आपल्याला थोडक्यात हे अंतर सांगायचं असेल तर इस्लाम आणि आयसिस यांच्यात जे अंतर आहे तेच डावे आणि कडव्या डाव्यात. इस्लाम हा वेगळा आहे, तो एक धर्म आहे, आणि आयसिस हा एक विचार आहे. त्यामुळे जगामध्ये आता एक टर्मिनॉलॉजी तयार झाली आहे, इस्लामिस्ट एक्स्ट्रीमिझम. ती आयसिस करता वापरली जाते. त्याचा अर्थ प्रत्येक मुस्लिम धर्माचं पालन करण्याकरता ती नाहीये. तसंच कडवे डावे म्हणजे लेफ्टिस्ट एक्स्ट्रीमिस्ट. त्यामुळे डावे आणि कडवे डावे याच्यात हे अंतर करण्यात आलेलं आहे. डाव्यांना कुठेही विरोध नाही आहे याच्यामध्ये. उलट मी त्या दिवशी सांगितलं की अशा प्रकारची पहिली प्रतिबंधात्मक कारवाई UAPAच्या अंतर्गत डाव्या पक्षाचे आयकॉन असलेले बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओइस्ट या पार्टीला त्या ठिकाणी कायद्याच्या अंतर्गत प्रतिबंधित केलं. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, हा कायदा डाव्यांच्या विरोधात नाही. हा कायदा कोणाही व्यक्तीला तुम्ही आंदोलन करू नका, सरकारच्या विरोधात बोलू नका, सरकारच्या विरोधात लिहू नका याकरता हा कायदा नाही. हा कायदा केवळ माओइस्ट विचारसरणी जी आहे, कडवी डावी विचारसरणी आहे, या विचारसरणीला प्रोपोगेट करून भारताच्या संविधानाच्या विरोधात अराजक तयार करण्याचा जे प्रयत्न करतायत अशा संघटनांना बॅन करणे आणि मग बॅन संघटनेचं जो काम करतोय त्याच्यावर कारवाई करण्याकरता या कायद्यामध्ये इंडिव्हिज्युअल व्यक्तीला अरेस्ट करताच येत नाही. कुठल्याही व्यक्तीला थेट अशा प्रकारे, आणि कुठल्याही संघटनेवर बॅन टाकायचा असेल तर पहिल्यांदा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्या समोर जाऊन आपले पुरावे दाखवून त्यांनी ते पुरावे योग्य सांगितलं तरच तुम्हाला त्या ठिकाणी बॅन करता येतं. आणि त्या बॅनवरही हायकोर्टात जाण्याकरता 30 दिवस देण्यात आले आहेत. मला असं वाटतं की एवढा लिबरल कायदा दुसरा कुठलाही नाही. आपला मकोकाचा कायदा देखील याच्यापेक्षा भयानक आहे. म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, आपणही डोक्यातनं काढावं आणि जे लोक याच्या विरोधात आज प्रचार करतात त्यांनी डोक्यातनं काढावं. पूर्णपणे लोकशाहीची तत्व आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पाळून तयार करण्यात आलेला हा कायदा, या कायद्याच्या माध्यमातून कोणावरही चुकीची कारवाई ही करण्यात येणार नाही. आज